ठाण्यामधील तरुणीनं पाकिस्तानात जाऊन लग्न केल्याची घटना समोर, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। माझ्या मुलीची सर्व कागदपत्र खरी, पाकिस्तानला जाण्याआधीच पोलिसांनी चौकशी का केली नाही, ठाण्यामधील तरुणीच्या आईचा सवाल। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला, 7 धरणांमध्ये मिळून 58.13% पाणीसाठा उपलब्ध। मुंबईला पाणीपुरवठा करणारं तांसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणामधून 3315 क्युसेक विसर्ग सुरू। मुंबईमधील 7 जलाशयांमध्ये 58% पाणीसाठा उपलब्ध। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधील भावली धरण ओव्हरफ्लो, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जाणार। लातूरच्या कासार बालकुंदा ते मिरगाळा रस्त्याची दुरवस्था, एका महिन्यामध्ये 78 लाख खर्चून बनवलेला रस्ता रखडल्यानं कंत्राटदाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त। मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस, गेल्या काही वेळापासून दक्षिण मुंबई परिसरामध्ये पावसालाही सुरुवात। लोणावळ्यामध्ये मुसळधार पाऊस, अवघ्या 9 तासांमध्ये 145 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। अतिवृष्टीमुळे लोणावळ्यामधील 12वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुट्टी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। पुरंदर तालुक्यामधील सासवडसह 5 गावांना पाणीपुरवठा करणारं गराडे धरण 100% भरलं, धरणाच्या सांडव्यातून पाणी करहा नदीपात्रात यायला सुरुवात। रस्त्यापेक्षा गटारं उंच असल्यानं कल्याणच्या कपोते पार्किंग समोर पाणी साचत असल्याचं समोर, त्यामुळे इंजिनियरच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। पुण्यामधील मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ, डेक्कनमधील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय। पावसामुळे पालघरमधील धरणं पूर्ण क्षमतेनं भरली, धामणी धरण 75.56% भरलं। आज 3 दरवाजे उघडणार, सूर्या नदीमध्ये 3284 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरच्या जव्हार तालुक्यामधील पौढीचा पाडा इथला पूल पाण्याखाली, त्यामुळे झापसह परिसरातील गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला। पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। कोयना महाबळेश्वर परिसरामध्ये धुवाधार पाऊस, पावसानं कराडच्या भुयाची वाडी इथल्या बंधाऱ्यावरचा पूल गेला वाहून। सांगलीच्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उड्या मारण्यास पोलिसांकडून मनाई, कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं नदीकाठावर न जाण्याचं नागरिकांना आवाहन। पालिकेकडून मुंबईमध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटिसा। मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जातात, त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं, रमेश भुतेकरांची प्रतिक्रिया। नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत दादा भुसेंची बैठक, तत्काळ खड्डे बुजवण्याचे आणि निर्माणाधीन पुलांची कामं वेगानं करण्याचे भुसेंचे अधिकाऱ्यांना आदेश। म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर, त्यापैकी 98,508 कामगार घरासाठी पात्र। महारेरामध्ये रिक्त पदभराव, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस, रिक्त पद वेळेवरती न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती। कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला पत्राद्वारे आदेश, एनएमसीनं अभ्यासक्रमावरती बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पत्र। मुंबईच्या दहिसरमध्ये शिंदे गटाकडून बसस्टॉपचं चोरीला गेल्याची तक्रार, तपासामध्ये पालिकेनंच बसस्टॉप काढून नेल्याची माहिती, शिंदे गटाकडून अधिकाऱ्यावरती चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मीरा रोडमधील इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळला, घटनेमध्ये महिलेला मार लागल्याची माहिती, तर भाईंदरच्या एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना समोर, सज्जा कोसळल्यानं दुकानातील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
विरारच्या मुख्य रस्त्यावरती भलमोठं गुलमोहराचं झाड कोसळलं, झाडाखाली असलेल्या अनधिकृत टपऱ्यांचं नुकसान. वसईमध्ये ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी 4,30,000ची रोकड पळवली. नायगाव पूर्वेच्या टिवरी राजावळी रस्त्यावरची घटना, गुन्हा दाखल. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये दिल्लीमधील 26 वर्षीय तरुणीची हत्या, तरुणीच्या मित्रानंच हत्या केल्याचा पोलिसांना संशय. मीरा रोडमध्ये 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, विदेशी महिलेसह एकाला अटक. महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं, ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार. शिंदे गट आणि अजित पवार गटामधील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. शिवसेना फोडली म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं, खासदार संजय राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते, खासदार संजय राऊतांचा दावा. महायुतीचं सरकार जावं म्हणून 2.5 वर्ष पाण्यामध्ये देव घालून बसलेले हे डोमकावळे अतिशय निराश झालेल्यात. चित्रा वाघ यांची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका. 5 दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागं. 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंकडून सरकारला वेळ. 13 ऑगस्टनंतर जरांगे पुढची भूमिका घेणार. फडणवीस आपल्याला जाणून बुजून अडकवणार, जेलमधल्या कैद्यांच्या हातून मला मारण्याचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही, जरांगेंची प्रसिद्धी कमी झाल्यानं त्यांना जेलमध्ये जायचंय. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल. ज्यांनी भाजप वाढवली त्यांना फडणवीसांनी संपवलं, जरांगेंचा आरोप. फडणवीस सरकार पडणार, भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. उपोषणाच्या संतापातून जरांगेंनी माझ्यावरती आरोप केले असतील, जरांगेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांचं वक्तव्य. तर तारखेला हजर न राहिल्यानं जरांगेंच्या नावानं अनबेलेबल वॉरंट, फडणवीसांचं स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंकडून पातळी सोडून टीका, मराठ्यांचे प्रश्न सोडून जरांगे राजकीय विधानं करतायत. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका. भाजपचे उमेदवार पाडू असं म्हणणं चुकीचं, मंत्री उदय सामंतांचं जरांगेंना उत्तर. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही यावर 2 दिवसामध्ये भूमिका स्पष्ट करा, सामंतांचं विरोधकांना आवाहन. मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये, सरकारचा कोणताही कट नाही, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. तसंच कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण कसं बसवायचं याचा प्रयत्न, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे मोगलाईकडे जाऊ लागलेले आहेत. मी करेन तेच होणार, मी बोलेन तेच होणार असं त्यांना वाटतंय. प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. मी संपूर्ण भाजपच्या विरोधात नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण. भाजपचे काही लोक त्रास देत आहेत, त्यांना सोडणार नसल्याचाही जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंचं उपोषण राजकारणानं प्रेरित होतं, खुर्चीसाठी सुरू होतं, अजय बारसकरांचा आरोप. तर उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का, जरांगेंचा सवाल. लातूरमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ भर पावसामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवला. लातूर सोलापूर महामार्ग अडवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानं काही काळात वाहतुकीचा खोळंबा. 2 समाजात सरकारनं दरी निर्माण केली, सरकार म्हणून जे करताय ते योग्य नाही, नाहीतर खुर्च्या सोडा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्यात विजय वडेट्टीवारांचे अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. शोलेमधला एक डायलॉग म्हणत वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप. खोटं बोलणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं, अनिल देशमुखांचा दावा. नादी लागणाऱ्यांना सोडत नाही, देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा. अनिल देशमुख 100 कोटींच्या प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आल्यात, अजून निर्दोष मुक्तता झालेली नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. माझ्याकडे महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांनी दिलेले अनिल देशमुखांचे ऑडिओ क्लिप, वेळ पडल्यास ते ऑडिओ क्लिप उघड करणार, फडणवीसांना देशमुखांना थेट इशारा.
अनिल देशमुख यांनी गुन्हेगारांना मदत केली. नितेश राणेंचा आरोप, तर सर्व खरं सांगून टाका, घाबरता कशाला? नितेश राणेंचा अनिल देशमुखांना सवाल. अनिल देशमुख तेव्हा का काही बोलले नाही? देशमुखांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. अनिल देशमुखांच्या आरोपावरती खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं प्रकरण तापलं. तत्कालीन एसपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप. पुणे मुक्का कोर्टामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल. पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचं राष्ट्रपतींना पत्र. पूजा खेडकरांप्रमाणे अनेक जण खोटी दिव्यांग सर्टिफिकेट सादर करून IAS अधिकारी झाल्याचं समोर. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, कुंभार यांची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.